सर्दी झाली, सतत नाक गळतंय, डोकं जड झालंय, शिंका येऊन हैराण झालात आणि ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन फक्त झोप येते. मग आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण आज आपण पाहणार आहोत सर्दीवरची अशी काही प्रभावी होमिओपॅथिक औषध जी तुमचा त्रास अगदी मुळापासून आणि झटपट कमी करणार आहे, तेही कोणत्याही साइड इफेक्ट न होता. बघा, याच्यामध्ये होमिओपॅथी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि या नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर लक्षणानुसार जर केला तर या पॅथीमुळे जो काही पेशंट असतो त्याला फार लवकर आराम मिळतो. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्वाची सूचना. मी कोणताही प्रोफेशनल डॉक्टर नाही, पण मला होमिओपॅथीचा गाढा अभ्यासक आणि आवड आहे. माझ्याकडील माहिती आणि अभ्यासाचा आधार मी हे औषध तुमच्या सोबत फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणजे शैक्षणिक हेतू साठी शेअर करत आहे. लक्षण तुमचे जर जास्त असले तर तुम्हाला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो. तर आज आपण फक्त एज्युकेशनल पर्पज साठी होमिओपॅथीची जी काही औषध आहे, ती होमिओपॅथीची औषध तुमच्या लक्षणानुसार, तुमच्या हिस्ट्रीनुसार कशी निवड केल्या जाते हे आपल्याला बघायचं. तर याच्यासाठी मी माझ्या अभ्यासानुसार एक इथं एक्सेल शीट शेअर करतोय. त्या एक्सेल शीटच्या माध्यमातून आपल्याला या पॅथीविषयी जो काही माझा थोडासा अभ्यास आहे या विषयीचा, त्याविषयी माझे थोडेसे काही अनुभव आहेत. ते अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय. आता सध्या पावसाळा आहे तर बरेचसे जे काही हे आहेत, म्हणजे आपले हे म्हणजे सर्दीचे बरेचसे प्रश्न निर्माण होतात असं म्हणून. मग आता सर्दी सर्दी म्हटल्यानंतर एक तर दोन प्रकारची सर्दी होते. एक सर्दी ही पाण्यासारखी आणि दुसरी तुमचं नाक ब्लॉक होते मित्र. ह्या दोन गोष्टी या सर्दीमुळे हा एक महत्वाचा त्रास त्या व्यक्तीला होतोय. तर मग आता ही जी सीट आहे, या सीट मध्ये इथं आपण रुग्णाचं नाव टाकलं. समजा रुग्णाचं नाव अशोक आहे, तर मी इथं रुग्णाचं नाव टाकलं अशोक. त्याच्यानंतर तो जो रुग्ण आहे त्याच्याशी आपल्याला चर्चा करायची, त्याची हिस्ट्री घ्यायची आहे. तर सुरुवातीला त्याला पहिलाच प्रश्न हा राहील, काय झालं? तर सर्दी झाली. मग सर्दी झाल्यानंतर सर्दीसाठी उपप्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. ही सर्दी कशा प्रकारची आहे? मग सर्दी ही जी आहे ही पाण्यासारखी आहे की घट्ट आहे? तर तो जो पेशंट आहे त्याने सांगितलं सर्दी पाण्यासारखी आहे, तर बघा इथं लक्षण दिसते सर्दी पाण्यासारखी, हे मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर लक्षण दोन आपल्याला याच्यामध्ये त्या संबंधित जो काही पेशंट आहे त्याला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की नाक बंद होणे आणि काही तुम्हाला पिवळा कफ आहे का, की नाक गळणे आणि डोळ्यातून पाणी आहे. तर मित्र, सर्दी हे जर पाण्यासारखी असेल तर संबंधित पेशंटचं मुख्य एक लक्षण येते की त्यांचं नाक सतत गळते आणि डोळ्यातून पाणी येते. जसा एखादा आपण कांदा फोडल्यानंतर त्या कांद्याचा म्हणजे तो कांदा जर तिखट असेल तर त्याच्या आगीमुळे, त्याच्या त्या वाफेमुळे जी आपल्या डोळ्यात आग होते ना, आपल्या डोळ्यात पाणी येते, तशा प्रकारचं लक्षण तो जो पेशंट आहे त्याच्याकडे ते असलं पाहिजे. म्हणजेच नाक गळणे आणि डोळ्यातून पाणी येणे, हा याच्याबद्दल संबंधित जे काही डॉक्टर आहेत ते मुद्दा पकडणार आहेत. मग इथं आपण नाक बंद होणे, नाक
गळणे, त्यांनी सांगितलेलं आहे पेशंटने की नाक गळणे आणि डोळ्यातून पाणी येणे, हे दुसरं लक्षण. आता आपल्याला घ्यायची आहे त्या पेशंटची हिस्ट्री. त्यांना पुढला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे कशामुळे झालं. म्हणजे ते काय पावसात गेले होते का, ते भिजले का, आणखी काही जे काय त्यांचे आहे ते हिस्ट्री तुम्हाला घेणं आवश्यक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यांना काय थंडीची बाधा झाली आहे का, हवामानातील बदल आहे का, थंड पाणी पिण्यामुळे झालं आहे का, की रात्रीच्या वेळी ते वाढते का. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी, हे जे होमिओपॅथीची जी औषध आहे हे निवडण्यासाठी फार महत्वाचे आहेत. याला हिस्ट्री असं म्हणतोय आपण. ही हिस्ट्री त्या पेशंटची जर घेतली तर अचूक औषध आपल्याला मिळते. अचूक अचूक औषध मिळाल्यानंतर मग त्याची पोटेन्सी आणि त्याचे डोजेस संबंधित जे काही तज्ञ डॉक्टर आहेत ते तुम्हाला सांगतात. बघा आता सहसा म्हणजे हवामानातील जर बदल असेल तर त्या बदलामुळे त्यांना ती सर्दी झालेली आहे, म्हणून मी आता इथं क्लिक करतो हवामानातील बदल. आता हवामानातील बदल केल्यानंतर बघा इथं अचूक औषध आलेली आहे आणि त्या होमिओपॅथिक औषधचं त्यांनी म्हणजे ते लक्षणं जुळले आहेत. लक्षणं जुळले, लक्षण एक जुळलं, इथं दिलेलं आहे लक्षण एक. बघा याच्यामध्ये पुन्हा दाखवतोय मी, सर्दी पाण्यासारखी, हे लक्षण एक. सर्दी पाण्यासारखी घेतली आपण. लक्षण दोन, त्या पाण्यासारख्या सर्दीमुळे काय त्रास होतो, तर नाक गळणे आणि डोळ्यातून पाणी येणे. हा याच्यामधलं दुसरं लक्षण आहे, हे इथं आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या पेशंटची आपण इथं हिस्ट्री घेतली. हे कशामुळे झालं, तर हवामानामध्ये जो काही बदल झालेला आहे त्या बदलामुळे झालेला आहे. मग इथं हे जे आपलं सॉफ्टवेअर आहे यांनी डायरेक्ट अचूक औषध निवडलेली आहे आणि त्या औषधचं नाव आहे एलियम सिपा नावाचे औषध त्यांनी. आणि त्यांनी मग पुढे सांगितलंय सॉफ्टवेअर मध्ये हे कोणत्या पोटेन्सी मध्ये घ्यायची, कारण होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत. 6 पोटेन्सी आहे, 12 पोटेन्सी आहे, 30 पोटेन्सी आहे, 200 आहे, 1M आहे, त्याच्यानंतर CM पोटेन्सी. तर तुम्ही कोणत्या पोटेन्सी मध्ये हे औषध घ्यायला पाहिजे, तर यांनी पोटेन्सी दिलेली आहे इथं 30 पोटेन्सी दिलेली आहे. 30 पोटेन्सी औषध तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि हे दिवसातून किती वेळा घ्यायचं, तर त्यांनी पुढे दिलेलं आहे 3 वेळा तुम्हाला घ्यायचं. आणि त्याचं माध्यम काय आहे, तर माध्यम आहे थेट जिभेवर तुम्हाला त्याचे जे काही 2 थेंब टाकायचे आहेत, असं या सॉफ्टवेअरचं ते तुम्हाला जे आहे हे सॉफ्टवेअर सांगते आहे आपल्याला त्या पेशंटच्या बाबतीत. त्याच्यानंतर त्याचा कालावधी, तर हे औषध किती दिवस घ्यायचं, तर त्या पेशंटने दिवसातून 3 वेळा असं 3 दिवस ते औषध घ्यायला पाहिजे. तर त्यांना जर पेटेंट औषध वापरायचं असेल तर मग अल्फा CF नावाचं औषध येते, ते होमिओपॅथीच्या मेडिकलवर मिळते, ते सुद्धा ते वापरू शकतात. असा माहिती या सर्दीच्या विषयी हे आपलं सॉफ्टवेअर देते आहे. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की सर्दी कोणती, तर सर्दीचं जे लक्षण आहे पहिलं आपण ते इथं घेतलेलं आहे, सर्दी ही पाण्यासारखी. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग त्या सर्दीला अनुसरून, त्या सर्दीला अनुसरून लक्षण 2 निवडलं आपण. लक्षण 2 घेतल्यानंतर आपण त्याची हिस्ट्री घेतली आणि हिस्ट्री घेतल्यानंतर त्याचं आपल्याला ह्या सर्व तिन्ही गोष्टी मॅच झाल्या म्हणून आपल्याला इथं अचूक औषध मिळालेली आहे. अन्यथा हे जर समजा आपण जर हे लक्षण जर चुकवलं, समजा आपण याच्यामधली हिस्ट्री बरोबर घेतली नाही, आपण घेतला हवामानातील बदल, तुम्ही घेतला थंडीचा बाधा, बघा डेटा बेस मध्ये नोंद नाही. हे असं सांगते की या सॉफ्टवेअर मध्ये असं जर लक्षणं असतील तर याच्यावर होमिओपॅथीमध्ये औषधच नाही, त्या डेटाबेस मध्ये त्याची नोंदच नाहीये. म्हणजेच हिस्ट्रीमध्ये काहीतरी आपली चूक झालेली आहे. तर होमिओपॅथीमध्ये जे लक्षण आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहे, त्याची हिस्ट्री ती सुद्धा महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर त्या डिसीजवर जी औषध मिळते. कारण हे जे 2 लक्षण त्यांनी सांगितले त्याच्यावरची जी हिस्ट्री आहे ती आहे हवामानातील बदल. आणि हवामानातील जर बदल झाला त्याच्यामुळे जर पाण्यासारखी सर्दी झाली, डोळ्यात आग होते, नाक गळते, तर त्यांनी औषध दिलेली आहे तिथं
LVM सिपाना. तर ही एक आपण जी एक मला या होमिओपॅथी औषधीची आवड आहे, त्या जो काही मी तिच्या त्या औषधाविषयी जो काही अभ्यास केला, त्या अभ्यासावरून ही एक सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे, जे एक्सेल सीट तयार केलेली आहे, त्याविषयीची मला फक्त माहिती आहे. एज्युकेशनल पर्पज साठी आपण याचा वापर करू शकता. शेवटी जे काही तज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक पेशंटला घ्यावंच लागतं. मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, भरपूर याला शेअर करा आणि माझ्या या युट्यूब चॅनलवर एक आपण युट्यूब चॅनल तयार केलं, वासनकर होमिओपॅथी नैसर्गिक उपचार असे एक युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर आपण एज्युकेशनल पर्पजसाठी असे जे काही म्हणजे साधे साधे डिसीज असतात त्याच्या डिसीजची आपण माहिती घेतो आहे. जर समजा आता दुसरा याच्यामधला प्रकार आहे तो पेशंट सांगू शकते किंवा हे सर्दी घट्ट आहे का, तर आपण याच्यामध्ये इथं आपण सर्दी घट्ट घेऊ म्हणजेच तो जो पेशंट आहे त्या पेशंटचं जे नाक आहे ते ब्लॉक झाले, ती सर्दी घट्ट आहे, त्याच्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. मग त्यांचं दुसरं जे लक्षण आहे ते दुसरं लक्षण आपल्याला इथं निवडायचं आहे की नाक बंद होते आणि सर्दी घट्ट आहे तर मग कफ पिवळा आहे का, तर इथं नाक बंद होणे आणि पिवळा कफ असं दुसरं लक्षण जर त्यांनी सांगितलं तर आता आपल्याला त्यांची हिस्ट्री घ्यावं लागेल आणि हिस्ट्री किंवा हे जे डिसीज तुम्हाला झालेला आहे हा हवामानातील बदलामुळे झालेला आहे का, हे सुद्धा आपल्याला त्या पेशंटकडनं माहिती करून घ्यावं लागेल. मग इथं जर आपण हवामानातील बदलामुळे जर घेतला तर मग औषध येते का ते बघावं लागेल, तर औषध येत नाही. म्हणजेच ही जी हिस्ट्री आहे ही हिस्ट्री कुठंतरी आपली म्हणजे चुकलेली आहे. मग काय थंडीचा बाधा झाला त्याच्यापुढे झालेली आहे काय, तर बघा औषध आलेली आहे, त्या औषधचं नाव आहे पल्सेटी. आणि हे पल्सेटीला 30 पोटेन्सी मध्ये घ्यायची आहे, दिवसातून 3 वेळा घ्यायची आहे आणि त्याच्या ग्लोबल्स येतात, गोळ्या येतात, त्या गोळ्यांमधून घ्यायची आहे. किती दिवस घ्यायची आहे, तर 5 दिवस त्या पेशंटला घ्यावी लागतात असं हे सॉफ्टवेअर सांगते. आणि त्यासाठी पेटंट औषधचं नाव आहे अल्फा CF आहे आणि पुढे कंपनीचं सुद्धा त्याचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे. तर हा एक मला या पॅथीची आवड आहे म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे. तो फक्त एज्युकेशनल पर्पज साठी, एज्युकेशनल माहितीसाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे मित्र. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या चर्चेच्या माध्यमातून आपण सर्दी या हा जो डिसीज आहे या डिसीजवर कुठलं होमिओपॅथिक औषध काम करते त्याच्या लक्षणानुसार, त्याच्यामध्ये जो काही हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीनुसार कुठलं होमिओपॅथिक औषध काम करते ते आपण इथं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.